न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. 2-4 कपडे काढले असते तर विनेश फोगट बद्दल भाजप नेत्याच्या पोस्टवरून संताप. अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे भारताचे अनुभवी कुस्तीगीर विनेश फोगटचं ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचं स्वप्न अधुरच राहिलं. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचं अंतिम फेरीच्या दिवशीच वजन अधिक भरले आणि तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून थेट अपात्र ठरवण्यात आलं. या धक्कादायक घटनेनंतर देशभरातील तिच्या लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. देश विदेशातून त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या. पदक कमावलं नसलं तरी विनेशच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं मत काहींनी मांडलं, तर काहींनी विनेशवर टीका सुद्धा केली. अशातच एका भाजप नेत्याच्या कमेंटवरून सोशल मीडियावर नवीन वाद सुरू झाला. या कमेंटचा केवळ जाट समाजाने विरोधच केला नाही, तर त्या विरोधात FIR सुद्धा दाखल केली आहे. इतकंच नव्हे तर लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावलंय. विनेश फोगट बद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव विशाल वार्ष्णेय आहे. सोशल मीडिया अकाउंटवर या व्यक्तीने त्याच्या नावापुढे भाजप असं लिहिलंय, त्यामुळे ही व्यक्ती भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याचं मानलं जातं. 34% अपात्र ठरल्यानंतर त्यानं पोस्ट लिहिली. लैंगिक शोषणाचा आरोप तर केलाच होता. 2-4 कपडे काढून टाकले असते तर 200 ग्रॅम वजन कमी भरलं असतं. याच पोस्टवरून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. जाट समाजाने या पोस्टचा विरोध केला असून त्यांनी एक FIR सुद्धा दाखल केली. नेहा सिंह राठोडे सुनावलं. या वादादरम्यान प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही संबंधित भाजप नेत्याला सुनावलंय. भाजप नेत्याच्या पोस्टरवर तिनं लिहिले ॲक्ट थू. नेहा सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवर बेधडकपणे मत मांडताना दिसते. विनेश बद्दल अशी पोस्ट लिहून केवळ तिचाच नाही तर देशाचाही अपमान केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.